मित्रांनो नमस्कार सगळ्यांना. आपण आलेलो आहोत तुकाराम महाराजांच्या गाटा मंदिर या ठिकाणी आणि तुम्हाला मी आता गाटा मंदिराची या कसं आहे आतमध्ये ते दाखवणार आहे. चला आपण लगेच जाऊया गाटा मंदिराकडे. आपण आहोत आता संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरामध्ये आणि आपण आता आतमध्ये जाणारच आहोत. तर तुम्हाला बाहेरनं दाखवतो गाथा मंदिर हे जे बनवलेलं आहे हे कशा पद्धतीचं बनवलेलं आहे. थोडंसं मी झूम करून तुम्हाला बाहेरनं आधी दाखवते, नंतर आतमध्ये दाखवते. तर मित्रांनो खरंच इतकं सुंदर पद्धतीनं बनवलेलं हे बांधकाम खूप आकर्षक आहे. या ठिकाणाहून चढण्यासाठी पायऱ्या आहेत, आपल्याला वर जायचं इथून. आणि मोठ्या संख्येने वारकरी असतील, भावी भक्त असेल. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी गाथाचं जे दर्शन आपल्याला या ठिकाणी दिसते ते दर्शन घेण्यासाठी भावी भक्त मोठ्या प्रमाणात येत आहेत. सुंदर पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे आणि साईडनं तुम्हाला दाखवते या बाजूला गार्डन पण आहे बनवलेलं. गर्दी मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी 2 हत्ती आहेत साईडला. दररोज आपल्याला गर्दी अशीच बघायला मिळते. तर हे असं असणारं मंदिर. आपण आता आतमध्ये तर जाणारच आहोत. आतमध्ये शूटिंग घेतात का नाही, परमिशन आहे का नाही माहीत नाही, पण आपण बघूया. चला जेव्हा आपण या ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला हा जो कारंजा दिसतोय, माधव अमृत कारंजा धारा, तुकारामांचे अखिल विश्वासावर घडणारे भक्तिप्रेम संचिताचे प्रतीक आहे. या ठिकाणी त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. हा कारंजा मला वाटतं आज कदाचित संध्याकाळी चालू करत असतील. सुंदर पद्धतीचा असणारा हा कारंजा. आता पाणी त्यांनी बंद ठेवले, आपण आलोय आज पण बंद आहे. या बाजूला संत तुकाराम महाराज. जेव्हा आपण गाथा मंदिरात प्रवेश करू तेव्हा येथे आपल्याला हत्ती दिसतोय आणि त्याच्या या बाजूला एक हत्ती आहे. असं 2 हत्तींचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या या पायऱ्यावरून आतमध्ये आपण जायचं आहे आपल्याला. चला आपण आता आतमध्ये जाऊया. जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा भावी भक्तांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळते. आतमध्ये आल्यानंतर अशी एक मोठी घंटा आपणाला इथे दिसते आणि समोरच आपणाला संत तुकाराम महाराजांचा भव्य पुतळा दिसतोय. हा असा पुतळा आहे आणि मंदिराच्या या बाजूला
असं प्रशस्त असं मंदिर आतल्या बाजूनं बनवलेलं आहे. बघितलं असेल, हे गाथा मंदिर आहे. आणि हे असणारं गाथा मंदिर तुम्हाला बाहेरची बाजू दाखवतो कसं दिसते वरून. आपण वरून दाखवतो आता कसं दिसतं गाथा मंदिर. जर कोणाला यायचं असेल तर अवश्य या. देहू गावामध्ये हे गाथा मंदिर भव्य अशा स्वरूपात उभारलेलं आहे. चला आपण आता आतमध्ये जाऊया. या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा कासवाचं दर्शन घेतलं जातं. आणि कासवाचं दर्शन घेऊन भावी भक्त आतमध्ये जातात. आपण आता जाऊया आतमध्ये. सॉरी, दानपेटी आहेत. ज्यांना कोणाला दान करायचं ते करू शकता या ठिकाणी. आणि इथे गाथा मंदिराचं जे काही महत्त्व आहे ते या ठिकाणी यांनी लिहिलेलं आहे. गाथा मंदिराची सगळी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. आपण स्टॉप करून ते वाचू शकता. गाथा मंदिराचं किती क्षेत्र आहे, किती एकरामध्ये आहे, हे मी स्लो घेऊन तुम्हाला दाखवत आहे. हे मंदिर आहे आणि हे संत तुकाराम महाराज यांचं भव्य पुतळा आहे. बघितलं तुम्ही. आपण आतमध्ये जाऊया. इथे यांनी बोर्ड लावला आहे, मंदिरात सेल्फी काढण्यास मनाई आहे, 500 रुपये दंड आहे. त्यामुळे आपण आता इथे बंद करूया. आपण मित्रांनो आलो आहे आतमध्ये. थोडं विचारलं त्यांना, जर आपण थोडा व्हिडिओ काढला तर चालेल का. ही भव्य दिव्य अशी मूर्ती तुकाराम महाराजांची आहे. आणि जे काही तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेले आहेत, अभंग आहेत, ते सगळे अभंग या पूर्ण भिंतीवरती संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत सगळे ते भिंतीवरती सगळे असे कोरलेले आहेत. आता ही फरशी जी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो. ही फरशी आहे ना, याच्यावरती पूर्ण कोरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतोय. असे सगळे 3-4 मजले आहेत आणि अशी सगळ्या भिंतीवरती तुकाराम महाराजांची गाथा आहेत, त्याची जी अभंग आहेत सगळे, ते अभंग सगळे या भिंतीवरती कोरलेले आहेत मित्रांनो. आणि हेच तुकाराम महाराजांचे या गाथा मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. पूर्ण भिंतीवरती हेच सगळेच कोरलेलं आहे, अख्ख्या भिंतीवरती. हे तुकाराम महाराजांची खासियत, या मंदिराची खासियत आहे. माफ करा. चला आपण आता पुढे जाऊया. म्हणजे सगळे अशाच भिंती आहेत. ह्या बाजूचं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पण असंच आहे. या बाजूला कोरलेलं आहे, या बाजूला आहे, इथे पण असंच कोरलेलं आहे. त्याच्यानंतर
या बाजूला आहे, हे पुढं आहे, हे समोर आहे. हे असे सगळ्यात षटकोनी आकाराचे बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी असंच कोरलेलं आहे. आपण आता वर जाऊया. वर जाण्यासाठी इथून रस्ता आहे, सगळेजण वर जातात असे. चला आपण पण आता वर जाऊया. आपण आता वर जाऊया. जेव्हा आपण वर आलो तेव्हा जसं खाली सेम होतं तसं सगळ्या भिंतीवरती हेच कोरलेलं आहे. जे अभंग आहेत सगळे तुकाराम महाराजांचे ते सगळे याच ठिकाणी कोरलेले आहेत, आपण बघू शकताय. आणि तुम्हाला मी वरच्या बाजूनं दाखवतोय. वरच्या बाजूनं हे असं दिसतंय. ही सुंदर पद्धतीने दिसणारी मूर्ती वरच्या मजल्यावरून आपण बघतोय, ही अशी आहे. आणि समोरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. चला आपण आता तिथे जाऊया. या ठिकाणी सुद्धा भाविक भक्त आहेत मोठ्या प्रमाणात. थांबा थांबा एक मिनिट मी जातो इथून. एकंदरीत आपण दर्शन घेतलं आणि पुढे चाललोय. तर मित्रांनो असं होतं गाथा मंदिर, आपण बघितलं असेल आणि मी हा चॅनलवरती टाकतोय. जर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.